रिग्रँड प्रक्रियेद्वारे वतनधारकांना जमिनीचा मालकी हक्क प्राप्त झाला. 1958च्या अबोलिशन ऍक्ट नुसार महार वतन जमीन खालचा होऊन सरकार जमा झाल्या. मात्र वतनधारकांवर अन्याय होऊ नये आणि त्यांच्या उपजीविकेचं साधन अचानकपणे हिसकावून घेतलं जाऊ नये म्हणून सदरच्या जमिनी वतनधारकांना स्वतःच्या मालकी हक्कात रूपांतरित करण्यात याव्या म्हणून कायद्यात तरतूद करण्यात आली. 1958 कायद्याच्या कलम 5 आणि शासन परिपत्रक दिनांक 7 एप्रिल 1959 नुसार त्याचे कार्यान्वयन करण्यात आले. कलम 5(1) च्या तरतुदीनुसार जे वतनधारक किंवा त्यांचे वाली वारसदार सरकारी तिजोरीत जमीन आकाराच्या 3 पट रक्कम जमा करतील त्यांना नवीन शर्तीने शेती प्रयोजन करिता जमीन रिग्रँड म्हणजेच पुनर्दान करण्यात आली. आणि जे वतनधारक किंवा त्यांचे वाली वारसदार सरकारी तिजोरीत जमीन आकाराच्या 13 पट रक्कम जमा करतील त्यांना जुन्या शर्तीने शेती प्रयोजनाकरिता जमीन रिग्रँड म्हणजेच पुनर्दान करण्यात आली. सदरच्या मुद्द्याला श्री लोखंडे पुढील प्रमाणे दुजोरा देतात. ॲबोलिशन ऍक्टचं कलम 5(1) नुसार महार वतनाची जमीन महार वतनदारांनाच रिग्रँड करण्यात आली. जो वतनदार आहे त्यालाच रिग्रँड करण्यात आली किंवा त्याच्या वारसाला रिग्रँड करण्यात आली. अबोलिशन ऍक्टचे कलम 5 नुसार रिग्रँड होण्याच्या 2 वेगवेगळ्या पद्धती म्हणजेच नवी शर्त आणि जुनी शर्त मधील फरक आपण समजावून घ्यायला हवा. नवी शर्त म्हणजे ज्या वतनधारकांनी केवळ 3 पट नजराना रक्कम भरून जमीन रिग्रँड करून घेतली त्यांना कलम 5(3) नुसार काही निर्बंध आणि अटींवर जमिनीचा मालकी हक्क प्राप्त झाला. त्यांना जमिनीचे हस्तांतर आणि जमिनीचे तुकडे करण्यास मनाई करण्यात आली. तर जुनी शर्त म्हणजे ज्या वतनधारकांनी 13 पट नजराना रक्कम भरून जमीन रिग्रँड करून घेतली त्यांना कलम 5 नुसार जमिनीचा संपूर्ण मालकी हक्क प्राप्त झाला. त्यांना कलेक्टरच्या परवानगीशिवाय जमीन विकण्याचा हक्क देखील प्राप्त झाला. 1965 ते 70 या कालावधी दरम्यान अबोलिशन ऍक्ट 1958 कायद्याचे कलम 5 चे अनुपालन करीत मौजे कोल्हार बुद्रुक तात्कालीन तालुका श्रीरामपूर येथील विविध वतनधारकांनी 13 पट नजराना रक्कम भरून पूर्वीच्या वतनाच्या जमिनी पुढील तक्त्यानुसार जुन्या शर्तीने स्वतःच्या नावावर रिग्रँड करून घेतल्या. कोल्हार बुद्रुक येथील ज्या कोणी वतनधारकांनी जुन्या शर्तीने रिग्रँड करून जमिनी स्वतःच्या नावावर करून घेतल्या त्यापैकी एका जमीन गटाची ही रिग्रँड ऑर्डर आम्ही आपणाला प्रातिनिधिक स्वरूपात दाखवित आहोत. अशा प्रकारे रिग्रँड झालेल्या सर्व गटांच्या रिग्रँड ऑर्डर्स आमच्याकडे उपलब्ध आहे. जुन्या शर्तीने रिग्रँड झालेल्या जमिनीबाबत आणि त्याच्या हस्तांतरणाबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत स्वयंस्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या पान क्रमांक 83 वर मुद्दा क्रमांक 4 मध्ये कलम 29 पोट कलम 2 सांगतो की जुन्या शर्तीची जमीन धारण करणारे म्हणजेच तत्कालीन मुंबई राज्य आणि मराठवाडा भागातील जुन्या शर्तीची जमीन धारण करणारे इसम हे भगवटादार वर्ग 1 मध्ये येतात. कारण त्यांची जमीन कायमची असते आणि तिच्या हस्तांतरणावर कोणताही निर्बंध नसतो. आतापर्यंत आपण समजावून घेतलेल्या विविध माहितीचा सारांश काढायचा झाला तर तो पुढील प्रमाणे काढता येईल. पूर्वीच्या महार वतन जमिनी ज्या की वतने खालसा झाल्याने सरकार जमा झाल्या होत्या त्या वतनधारकांनी 13 पट नजराना रक्कम सरकारी तिजोरीत भरल्याने जुन्या शर्तीने त्यांच्या नावावर झाल्या. जुन्या शर्तीने रिग्रँड झालेल्या असल्याने वतनधारकांचे वर्गीकरण भगोटदार वर्ग 1 मध्ये झाले आणि त्या जमिनींवरील सर्व निर्बंध नाहीसे होऊन वतनधारकांना जमिनीचा संपूर्ण मालकी हक्क हा प्राप्त झाला.
निर्विवाद मालकी हक्क प्राप्त झाल्याने भारतीय मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 नुसार इतर अधिकारांसोबतच मन मानेल त्या व्यक्तीला सदरच्या जमिनी विकण्याचे अधिकार देखील वतनधारकांना प्राप्त झाले.